महाराष्ट्रामध्ये अनेक विविध प्रशासकीय सरकारी लोकनियुक्त अशा पद्धतीचे अनेक वर्षाचे पद घोषवलेले काका प्रशासनावर एक चांगल्या अशा पद्धतीचा ज्याला पगडा म्हणतात त्या प्रशासनातला जो प्रदीर्घ असा आयुष्यात त्यांनी घालवलं आणि आमच्या सगळ्या नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक माझे मार्गदर्शक माझ्या तालुक्यातले नेते महाराष्ट्राचे नेते माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन केलं। खरं तर दादांच्या जीवनावरचा जर आलेख पाहायला गेला तर तुम्ही कोणी जेवढा अभ्यास केला असेल तेवढा सगळ्यात जास्त अभ्यास मी दादाचा केलेला आहे। कारण मी जसा MBBS होऊन आलो बाहेर त्यांनी मला दिले लग्नाच्या वेळेस स्टेथोस्कोप दिला, तपासाचे यंत्र दिलं, हृदय तपासायची मशीन दिली। कोळीकर साहेबांनी हे आदल्या दिवशी आले दादा आणि लेकरू चांगल्या गुणाचा आहे, डॉक्टरकीमध्ये राहावं, डॉक्टरकी वगैरे करावं, म्हणजे चांगल्या मनाने चांगल्या अंतःकरणातून दादांनी मला एक तो यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक हो म्हणून लग्न झाल्याच्या दिवशी मला आणून त्याने आदल्या दिवशी दादा लग्न टाळत नाहीत, अंत्यविधी टाळत नाहीत, म्हणजे वारशी विषय सगळे आणि बरोबर कोळीकर साहेबांनी घेऊन माझ्याकडे आले। मला त्यांनी ते आशीर्वाद दिला की वैद्यकीय तुझ्या जीवनामध्ये तू पुढे जा। परंतु दादांना हळूहळू लक्षात येत राहिले की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून ते मला वाया गेलेलं लेकरू। तसे ते वडीलकीचा अधिकार आहे, माझे वडील तेच म्हणायचे आणि ती तेच म्हणतात। लक्ष्मणरावजी शेतात गेले की आमचे वडील त्यांना म्हणतात ते वाया गेलं म्हणले, MBBS झालं, MD झालं, मला MD गोल्ड मेडल होतं दादा, ते म्हणले वाया गेलेलं। आणि आज पण मला तुमच्यामध्ये मला वडिलाची छवी दिसली त्याबद्दल मी अंतःकरणातून तुमचा आभार मानतो। आणि ज्या अंतःकरणातून तुम्ही मला बोलवलं राज्यसभा खासदार झाल्याच्या नंतर मनस्वी आनंद झाला। खरं तर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, परमेश्वर तुम्हाला नेहमी सुख समृद्धी भरभराटी देवो। आणि दादा अध्यात्म नावाची एक गोष्ट अशी आहे की माणसाला आयुष्यभरासाठी जिवंत ठेवते आणि चांगले कामं करून घेते। अध्यात्माच्या पाठीमागे विज्ञान आहे आणि मला असं वाटते की तुम्ही उच्च विद्याविभूषित पण आहात, अध्यात्माची कास पण धरलेली आहे आणि राजकारणाच्या पायऱ्या देखील बरोबर त्या पद्धतीने चढत आलेल्या आहेत। आणि तुमचं विशेष गुण असा आहे की तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी आज मला मागितल्या त्या कुठल्याही पॉलिटिकल गोष्टी नाहीत। आज तुम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्या धर्मक्षेत्राशी संबंधित आहेत, धार्मिक क्षेत्राशी संबंधित आहेत, आमच्या मठ मंदिराशी संबंधित आहेत आणि अध्यात्माशी निगडीत आहेत। त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। दादा तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की जवळपास म्हणजे तुम्ही मला विमानतळावर भेटलात, मला निमंत्रण दिलात, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा की मी जसा राज्यसभा खासदार झालो तसा आपल्या या जिल्ह्यातल्या जवळपास 13 म्हणजे काळेश्वर, राहेर, त्याच्यानंतर उमरजच्या महाराजांचं, कोलंबी अशा प्रकारचे जवळपास 12 ते 13 जे मंदिर आहेत ज्या ठिकाणी जनतेचा म्हणजे ज्याला मला जागृत देवस्थान आहेत, या 13 देखील देवस्थानाला मी प्रसाद योजनेतून गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे 5 कोटी रुपयाची मागणी केली, म्हणजे 13,65 कोटीची मागणी आता पाईपलाईन मध्ये आहे। तर त्यामुळे तुम्ही दादा 4 कोटी मागितले, तुम्ही 5 कोटी आणायला लागलो। त्याच्यामुळं आणि पाईपलाईन मध्ये ते मुंबईपर्यंत प्रस्ताव पण गेलेला आहे। आता तो मुंबईवरून केंद्र शासनाकडे जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणल्यानंतर मी परत गेलो घरी ऑफिसला तयार म्हणलं ते शंभूराजे देसाईची फाईल काढून, तर शंभूराजे देसाईंच्या फाईलमध्ये रामकुंड देखील त्याला 1 कोटी रुपये मागितलेत। आता तुम्ही म्हणल्यामुळे अजून बाकीचे 2 कोटी रुपये मागतो। त्यामुळे तुमच्यासारखाच मला देखील अध्यात्माबद्दल आकर्षण आहे
आणि तुमच्या अनेक वाटचालींमध्ये जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीत होतात तेव्हा आपल्या सोबत सगळ्या पक्षामध्ये होतात तेव्हा तेव्हा आपण एकमेकांसोबत तुमचं आणि माझं नातं हे ऋणानुबंधात राहिलेलं आहे. आणि आताच तुम्ही माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांबद्दल बोलला. खरं तर दादा माझं मन फार निर्मळ आहे आणि मी जिथेही जातो तिथं जो कोणी माझा पक्षातला प्रमुख असतो त्याला मी नेता मानतो. आणि मला कसं आहे दादा मी पक्ष हा माझ्यासाठी प्रिय आहे. तर त्यामुळे मी त्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीने माननीय अशोकराव चव्हाण साहेबांबद्दल बोललो. पण लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. खरं तर मी त्याच्यामध्ये असं म्हणालो की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचा प्रशासनाचा अनुभव आहे, राज्यातला त्यांचा अनुभव आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आता तुम्ही आणि त्यांनी एकत्रित या नांदेड जिल्ह्यावरती राज्य केलेलं आहे आणि नेतृत्व केलेलं आहे. जसं मी म्हणतो तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे तसं त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आहे. अनेक गुण शिकण्यासारखे आहेत. चांगली गोष्ट मी त्यांच्याबद्दल बोललो पण लोकांनी त्याचे वेगवेगळे त्याचे अर्थ काढले. असो मी सरळ दिशेने जाणारा माणूस आहे दादा. मला विकासाची ओढ आहे. मला वरती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे मी राज्यसभेचा खासदार झालो. भारतीय जनता पार्टीचं काम इमानदारीने गेल्या 30 वर्षापासून करायला लागलो. त्यामुळे मला तुम्ही बोलवल्याच्या नंतर विशेष आनंद झाला. कारण माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही नेते आहात. तुमच्यासोबत राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आता अनेक विषय जसा गायत्री मंदिराचा विषय सांगितला तुम्ही. माझ्या त्या यादीतून निसटलं होतं दादा. पण ते गायत्री मंदिर देखील घेऊ. इथं माझ्यासोबत सचिन उमरेकर आहेत, लक्ष्मणराव ठक्करवाड आहेत, बालाजीराव बच्चेवार आहेत. आम्ही सगळे नव्या पिढीचे पोरं आहोत. आमच्यासारख्यांकडून जर काही चुकलं तर राजकारणामध्ये आमचं बाबा बोलून घेऊन तुम्हाला सांगायचा अधिकार आहे किंवा गोपछेडे तुम्ही चुकत आहात, तुम्ही या दिशेने नाही या दिशे. आणि आपलं काय आहे शेवटी त्या दिवशी आम्ही अशोकरावांना देखील आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणलं की आपण सगळे मिळून या जिल्ह्याचा विकास करू. आणि त्यांनी पण त्यांना मान्यता दिली. पक्ष विचारसरणी एकमेकाचा विरोध सगळा बाजूला ठेवून त्यांनी अशोकरावांनी पण दुजोरा दिला की आपण सगळेजण मिळून एकत्रित येऊन या नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण सगळेजण मिळून हातभार लावू. आणि तेच विचार तुमचा पण आहे दादा. त्यामुळे तुम्ही आपण तर मित्र पक्षामध्ये आहोत. त्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या नेतृत्वात अशोकरावजीच्या नेतृत्वात आमच्यासारखे पोरं आम्ही पोरावत आलो नाही. आम्हाला खूप शिकायचं आहे. त्यामुळे आमचं असं मत आहे की तुम्ही आम्हाला सांगा आमच्याकडून जे काय आता मला 6 वर्षाची खासदारकी आहे जे जे काही कामं दादा आमच्याकडून करून घेता येतील इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड रिलीजन and irrespective of party also and irrespective of politics. म्हणजे मी जिथं विकास असेल तिथं राजनीती नसणार, जिथं विकास असेल तिथं पक्ष नसणार, जिथं विकास असेल तिथं कोणतीही जात आपण त्याला प्राधान्य देणार नाही, धर्मालाही प्राधान्य देणार नाही. कारण सगळेजण आपण सुखासुखी समाधानानं नांदतो. पण त्यामुळे तुमचा अधिकार माझ्यावरती आहे. तुम्ही मला सांगा आपल्या कंदकुर्तीचा जो रस्ता आहे त्याच्या माध्यमातून आपल्या भागाचा खूप मोठा विकास होणार आहे. आपणही जनतेच्या प्रबोधनासाठी आपणही मला मदत करावी. कारण बऱ्याच ठिकाणी अडीअडचणी येणार आहेत. जनतेचं मत देखील घेतलं जाणार आहे. मी माननीय गडकरी साहेबांना ही पण विनंती केलेली आहे की साहेब ते गावातून पूर गेलं तर त्या ठिकाणच्या धंद्याला त्रास होतो. तर त्याच्यासाठी काहीतरी मार्ग नवीन टेक्निक त्यांनी काहीतरी ते काढलेलं आहे. ते पण टेक्निक आमच्या महिना 2 महिने उशीर होऊ द्या पण आमचा व्यापार नरशीतला, गडग्यातला, मुखेडचा, जाम जळकोटचा, आमच्या बिलोलीतला, कासराळीतला, पाचपिपळीतला, नागरीतला, कुंडलवाडीतला रस्त्यावरचा आमचा व्यापार आमच्या लोकांचं जे पोट ज्याच्यावर चालते ते बंद पडू नये. त्याच्या माध्यमातून म्हणजे विकासही व्हावा आणि आमच्या व्यापाऱ्यांनाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने पण त्यांना मी विनंती केलेली आहे. दुसरे आपलं सगळी आदमपूर तुम्ही मला म्हणलात तो पण दादा तुमच्या आशीर्वादानं तो मान्य झालेला आहे. त्याचंही काम आता बहुतेक गतीने तो पुढे येणार आहे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे तर तुमचाच सिंहाचा वाटा आहे आणि तुम्हीच ते गडकरी साहेबांना भेटून मला वाटतं तुम्ही आणि प्रतापराव असं काहीतरी का तुम्हीच करून आणलेला आहे. सगळीचा आदमपूर ते मान्य प्रमोद देशमुखांपेक्षा तुम्ही ते स्वतः पुढाकार घेतला होता आणि तुम्ही तो रस्ता मंजूर करून आणला. त्यामुळे आपल्या भागामध्ये दादा तुम्ही जे जे काही विकासाचे प्रश्न आणता माझ्या डोक्यामध्ये दादा भविष्यामध्ये पानंद रस्त्याचा विषय आहे.
माझ्या डोक्यामध्ये आपल्याला इकडून मांजरा इकडून गोदावरी आपल्याला चौचौकडून घेरल्यामुळं आपल्या अनेक ठिकाणचे रस्ते पूल वाहून जातात. तर भविष्यात मजबूत अशा पद्धतीचे पूल बांधणे, मजबूत अशा पद्धतीचे CRF मधून रस्ते आणणे आणि आपल्या भागामध्ये पानन रस्ते चांगले आणणे आणि त्याच्यासोबतच जोडून मला असं विनंती करायची दादा की आपल्या भागामध्ये तुम्ही काही प्रश्न मला थोड्या वेळापूर्वी सांगितला, रोजगाराचा विषय आहे. आपल्या भागामध्ये देगलूर आणि बिलोली हा भाग एकेकाळी संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करत होता. त्यावेळेस धर्माबाद पण आपल्यातच होतं, नायगाव पण आपल्यातच होतं, पण हळूहळू त्याचं विघटन होत होत त्या बिलोलीकडे दुर्लक्ष झालं. माझी अशी इच्छा आहे दादा की त्या भागामध्ये काय असं आपण मागितलं पाहिजे केंद्राला, राज्याला, की जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आमच्या भागातल्या तरुणांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वयंरोजगार, उद्योग असा काय करता येईल. तुम्ही दादा तसं पाहायला गेलं तर मी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला माननीय प्रधानमंत्र्यांना पण भेटलो आणि माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटलो. काल परवा माननीय अमित शाह साहेब आले होते, फडणवीस साहेब आले होते. त्यांनाही मी विनंती केली की आमची ड्रायलँड आहे, माती पाणी पकडत नाही, त्यामुळे ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये आमच्या शेतकऱ्यांना कोणत्या वेळेस कोणतं पीक घ्यावं, हवामानाचा अंदाज कळत नाही आणि त्या अंदाजाच्या आधारावर कसं पीक कोणत्या काळात घ्यावं याचं मार्गदर्शन करायला इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचे हैदराबादला इन्स्टिट्यूट आहे. तर त्या इन्स्टिट्यूटचं जर केंद्र तुम्ही बिलोली किंवा देगलूर या भागामध्ये दिलं तर ते घराघरामध्ये शास्त्रज्ञ जातील, फुकटमध्ये त्यांना ते सांगतील अरे बाबा असं नाही असं करा. आमच्या भागामध्ये ते पण एक समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तो पण एक मार्ग मी त्याच्या संदर्भात त्यांना मागितलेला आहे. मी तसं पाहिलं तर अनेक मागण्या केल्या आहेत. आता त्या पाईपलाईन मध्ये येणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि आल्याच्या नंतर त्याचा फॉलोअप घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करायला लागलो. पण यासाठी तुमच्या सगळ्यांची मला मदतीची गरज आहे. मी दादा एक मिल्क डेअरीच्या संदर्भातली एक कार्यशाळा घेतली. 300 ते 400 गावातल्या शेतकऱ्यांना बोलून घेऊन प्रत्येक गावामध्ये दूध संघ स्थापन करा आणि त्याला जोडून बायोगॅस पण करा. आणि मी खासदारकीचा निधी जो कोणी त्या गावात दूध संघ स्थापन करेल त्याला मी माझे 10 लाख रुपये द्यायचं मी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. कारण माझी अशी इच्छा आहे की सुरुवातीला आपण प्रायोगिक तत्वावर त्याला अमित शहाजींनी पण मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून जसं अमूल आहे, आनंद आहे, तसं त्यांनी पण मदत करायची तयारी आहे. मी म्हणलं साहेब इतना बडा हमारे से नहीं होता, हम छोटा छोटा करके आगे जाएंगे. म्हणजे 30-40 आपले जे गाव आहेत, जसं तुमचं रामतीर्थ सर्कल आहे, लोहगाव सर्कल आहे, आरळी सर्कल आहे, सगरोळी सर्कल आहे, या गावातल्या शेतकऱ्यांनी जर थोडं थोडं करीत जर दूध संघ गावात स्थापन केला तर एक मिल्क डेअरी आपल्याला हळूहळू तिथं शासनाच्या माध्यमातून ती उभी करून माझा खासदारकीचा निधी, शासनाचा निधी असं करून आपण त्याला सेल्फ सस्टेन करून त्याला बायोगॅसची जर जोड लावली तर त्या गावातले शेतकरी आणि पोरं, आमच्या शेतकऱ्यांचे लेकरं ते भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे टाकू शकतात. अशी एक मागणी माझ्या मनामध्ये आहे. ती प्रत्यक्षात आणायला उशीर होतोय, पण आम्ही त्याच्या पाठीमागे जिद्दीने मागे लागलेलो आहोत. तुमच्या आशीर्वादाची आम्हाला त्याच्यासाठी गरज आहे. शेवटी दादा हे राजकारण चालतच असतं. माणसांमधलं जे एकमेकातलं जे नातं आहे, ऋणानुबंध आहे आणि एकमेकाची जी आत्मीयता आहे ती जास्त महत्वाची असते. ज्या पद्धतीने तुम्ही देवाची पूजा करता त्या पद्धतीने माझे वडील म्हणायचे अरे मंदिरातला देव शोधू नको, माणसातला देव शोध. त्यामुळे दादा आपण देखील सगळेजण राजकारणातले वेगवेगळ्या पक्षातली माणसं आहोत, पण आपण मैत्रीपूर्ण याच्यातले आहोत, युतीतले आहोत, एकत्रित आपण सगळे मिळून लढणार आहोत. आपण सगळ्यांनी एकमेकांमधलं प्रेम, सद्भावना आणि आत्मीयता एकत्रित ठेवून त्या चांगल्या विषयासाठी आपण जर समजा एकत्र आलो तर आपण या जिल्ह्याचा आपण कायापालट करू शकतो. आणि मी परमेश्वराला प्रार्थना करेन की तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, जेणेकरून या नांदेड जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न जे तुम्ही पाहिलेलं आहे, अशोकरावजींनी जे पाहिलेलं आहे, आपण सगळेजण मिळून एक चांगलं शिवधनुष्य आपण उचलून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून सगळे एकमेकातले मतभेद सगळे बाजूला ठेवून आपण ताकदीनं, खरं तर मी खूप वयानं लहान आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, पण माझी अशी इच्छा आहे की जेव्हा विकासाचे विषय येईल त्यावेळेस आपण सगळे आपसातले सगळे किल्लीज बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन सगळ्या ताकदीने या जिल्ह्याला नंबर 1चा जिल्हा बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूयात. एवढीच आपल्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.